नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आता येथे महाराष्ट्रामध्ये येथे विधानसभा निवडणुकीचा बोलबाला येथे चालू होता। तर मित्रांनो, आता येथे आज झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येथे पूर्णपणे येथे पार पडलेली आहे। तर मित्रांनो, आता येथे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा योजनाचा हप्ता 19वा हप्ता येथे तारीख निश्चित जाहीर केलेली आहे। तर मित्रांनो, ही कोणती तारीख आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता काय आहे पीएम किसान सन्मान निधीबद्दल महत्त्वाची अपडेट तर या व्हिडिओमध्ये जाणूया। तर यामध्ये आपण बघू शकता, भारतीय शेती क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे। केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेने देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान केले असून त्यांच्या दैनंदिन जीवनात एक नवीन आशा निर्माण केली आहे। आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये दिले जातात। प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात। ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चासाठी तसेच इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी मदत करते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले असून 19वा हप्ता 5 जानेवारी 2025 रोजी वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, येथे बघू शकता तुम्ही, आता पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता येथे 5 जानेवारी रोजी येथे वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, येथे महाराष्ट्रातील विधानसभा येथे पूर्णपणे येथे आज पार पडलेली आहे। तर मित्रांनो, अशामध्ये जाता 19वा हप्ता येथे 5 जानेवारी 2025 रोजी वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून जा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।